गरिबीची भूक म्हणजे काय? भूकच असते हो. त्याला श्रीमंत बनण्याची काय लालसा नसते. त्याला संध्याकाळची चिंता असते की कसं जीवन जगायचं. गरिबी म्हणजे काय तेच असतं. मोठं स्वप्न म्हणजे काय हो? ते स्वप्नच असतात. त्यांना माहिती आहे की आपलं घडू नाही शकत, कशाला पळायचं. संध्याकाळची चिंता ही त्यांची श्रीमंती आहे. बघितली हो साहेब, असंच काही लोक आहे हो जीवनात. कधी कधी जीवनात पगार नाही भेटत, काय नाही भेटत, तो काय करतो? संध्याकाळच्या चिंतामुळे कधी कधी आपल्या घरातले जुने भांडे असतात जे कुठल्या कामाचे नसतात, ते विकून सुद्धा आपलं घर चालवतो. कधी कधी बघितलंय हो, भरपूर लोक आपल्या मित्राकडून उसणं आणून आपलं जीवन जगतात. काय काय लोक तर असं करतात की काय करावं. गरिबीची भूक म्हणजे काय? सर्वसाधारण नाहीये. जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत भेटत नाही. कष्ट कितीही करा हो, पोटाची भूक तर निघून जाते पण मनाची भूक नाही निघत. असेच काही श्रीमंत लोक हो, धनवान खूप मोठे झालेले आहेत आणि ते सुखाच्या प्रयत्नामध्ये असतात. माझे काही मित्र बोलले करोडपती अरबपती हो, रोज सुखाचे प्रयत्न करतात. त्याला असं वाटतं की मला आणखी सुख पाहिजे. घरात धन आहे, पैसा आहे, दौलत आहे, शोहरत आहे, गाड्या आहे, बंगले आहे, सर्व आहे, पण रोज सुखाच्या प्रयत्नामध्ये जातात. रोज मेडिटेशन करतात हो. बघितलं झालं हो. अमीर आणि गरीब हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. गरीबाला पोटाची भूक असते पण श्रीमंताला मनाची भूक पाहिजे. त्यासाठी रोज मेडिटेशन करतात. मला वाटतं त्यांचं खाणं पिणं बी कमी झालेलं असतं. 100 गोळ्या खाऊन झोपतात. मग आता काय करणार? तर मनाला म्हटलं की अमेरी गरिबी हे माणसाचं जीवन आहे. गरीबाला जसं गरज आहे 2 टायमाचं जेवण, तसे श्रीमंताकडे पैसा असतो, सगळं काय असतं, पण त्याला सुखाची झोप नाही हो. बघितलंय मी रोज. अहो काय माणसं तर काय असतात माहिती का, आपल्या गुरुच्या गाडीला धक्के मारतात पण घरात एक गिलास उचलत नाही. असे लोक जीवनात आहे. त्यांना असं वाटतं की आणखी हे जीवनात मला सुख पाहिजे आणि त्या सुखासाठी पळतो. घरात एवढं धन पडले तरी सुद्धा सुखासाठी पळतात. तर गरिबी पोटाची भूक आहे आणि श्रीमंती मनाची भूक आहे. त्यांना आणखी पण त्यांचं मन भरलं नाही. असं वाटतं की धन तर दौलत आहे, गाड्यात मोठे मोठे बंगले सुद्धा आहे हो, 10-10 रूम आहे, तरी ते सुखाचा प्रयत्न करतात आणि शांतीचा प्रयत्न करतात. तर अमिरी गरिबी हे एकच आहे. तो बी पळतो, श्रीमंत बी पळतो आणि गरीब सुद्धा पळतो. असं माणसाचं जीवन आहे साहेब. बघण्यात आलं हो, दोन्ही लढाई करतात हो, पण दोघांची हारच आहे लास्ट पर्यंत.